नमस्कार मित्रांनो, रमण सोनाली या कथेचा आपण बघणार आहोत भाग 33। शर्मिष्ठाचा नवरा रमणच्या कंपनीत जॉब करत होता। हे ऐकून तो मनात म्हणाला, म्हणजे हिचा नवरा माझ्या कंपनीत काम करतो तर पण कोण असेल तो? इतके वर्कर आहेत कंपनीत। त्यामुळे प्रत्येकाला तो ओळखत नव्हता, कारण मुंबईला तो क्वचितच जातो। शिवाय आता तिथलं काम अमितच पाहतो। तो रमणचा विश्वासू होता। त्याचा प्रामाणिकपणा पाहूनच रमणने इतकी मोठी जबाबदारी त्याच्यावर सोपवली होती आणि रमणची नजर माणसं ओळखायला चुकणार नव्हती। अमित फार मन लावून रमणचे त्याच्यावर सोपविलेले सर्व जबाबदारी पार पाडत होता। फारच गरज पडली तर रमण तिकडे जायचा। अमित मात्र फोनवरून रमणला सगळं विचारायचा आणि तो त्याला फोनवरूनच निर्णय द्यायचा। त्यामुळे तिथे क्वचितच रमणला ओळखत होते, नाहीतर सगळे अमितलाच मालक समजायचे। आणि गेल्या 2 महिन्यात काही नवीन भरती केली होती कंपनीत, त्यातच कदाचित शर्मिष्ठाचा नवरा असेल असं रमणला वाटलं। पण सोनाली शर्मिष्ठाला म्हणाली, आता बोल, सांगतेस तू तुझ्या नवऱ्याला? माझ्या नवऱ्यासाठी माझ्याच नवऱ्याच्या कंपनीत जॉब बघायला। आता तिचा चेहरा पडला होता। ती खजील झाली होती। माझा नवरा इतरांना नोकरी देतो, स्वतः नोकरी करत नाही आणि अशा 2 कंपन्या आहेत त्यांच्या। नाही, आमच्या इतक्या कमी वयात तुझ्यासारख्या मुलींच्या मागे न फिरता त्यांनी त्यांच्या मेहनतीने उभ्या केल्या आहेत। आणि शेतीचं, गाडीचं, घराचं म्हणशील तर त्या फक्त वस्तू नाहीत, तो अनमोल आठवणीचा ठेवा आहे त्यांच्यासाठी। त्यांच्या चेहऱ्यावर जे गोड हसू समाधान बघतेस ना तू, ते सर्व त्या जुन्या वस्तूंमुळे आहे। साधी राहणे आणि उच्च विचारसरणी असा स्वभाव आहे त्यांचा। आणि माझ्या दागिन्यांचे म्हणशील तर माझा खरा दागिना माझा नवरा आहे, माझे रमणराव। आता तर ती रडकुंडीला आली होती। जीभ उचलून बोलायची हिंमत नव्हती तिच्यात, कारण सोनालीच्या बोलण्यात आता धार आली होती। मला वाटतं आता तुला चांगलं समजलं असेल की खरी डाऊन मार्केट कोण आहे। आणि हो, जोपर्यंत तू मला बोलत होतीस तोपर्यंत मी काही बोलले नाही तुला। हा माझा सभ्यपणा होता। पण तू माझ्या नवऱ्याला बोललीस, त्यामुळे माझा स्वाभिमान दुखावला आहे। कारण माझा नवरा माझा स्वाभिमान आहे। त्यामुळे तू त्यांना जे काही बोललीस त्याबद्दल तू आत्ताच्या आत्ता त्यांची माफी मागायची। नाहीतर काय? ती हळू घाबरत म्हणाली। नाहीतर मला नाईलाजाने मुंबईला फोन करून तुझ्या नवऱ्याच्या जागी दुसऱ्या कोणाला तरी अपॉइंट करावं लागेल। आणि हे करताना मला अजिबात चांगलं वाटत नाही। पण मला खरंच तुझा खूप राग आला आहे आणि तुझ्या नवऱ्याची नोकरी जाण्यास तूच कारणीभूत असशील। मग ज्या पैशावर एवढ्या उड्या मारत आहेस तेच येणं बंद झाल्यावर कशी ऐशो आरामात जगशील? आता रमणने तर तोंडातच बोट घातले। या जन्मात तरी सोनाली कोणाशी अशी सडेतोड बोलेल असं त्याला वाटलं नव्हतं, म्हणून तो तिला कायम प्रोटेक्ट करत होता। जरा कुणी काही बोलले की तिच्या गंगा यमुना अश्रू ढाळायच्या। बोल, काय करतेस? माफी मागतेस ना? आणि शर्मिष्ठाकडे दुसरा ऑप्शनच नव्हता। ती चाचरत म्हणाली, मला माफ कर, तू नीट ऐकलं नाहीस वाटतं। माफी माझी नाही, माझ्या नवऱ्याची मागायची आहे। अहो इकडे या, तिने रमणला हाक मारली। आता हिला मी इथे आलो हाय हे कसं कळलं? रमण पहिल्यांदाच बुचकळ्यात पडला होता आणि तो समोर आला। हा, चल माग माफी यांची। आता रमण म्हणाला, जाऊ दे ना सोनू, नको ना इतकी चिडू, नाहीतर तुलाच त्रास होईल। आणि हे ऐकून शर्मिष्ठाला कळलं की खरंच रमणला तिची किती काळजी वाटते। तिला त्रास होऊ नये म्हणून तो तिला जास्त बोलूही देत नव्हता। त्याच्या प्रत्येक वाक्यामध्ये तिची काळजीच दिसायची। छे, हो नाही चिडली मी, उलट किती प्रेमाने सांगते तिला, मी माझी आवडती मैत्रीण आहे ना ती। हो ना ग, चल मग माग माफी पटकन, आम्हाला उशीर होतोय। तुझ्यासारखी 4 चाकी नाही ना आमच्याकडे, पाऊस पडला तर भिजू आम्ही। आणि शर्मिष्ठा आणखीनच खजील होऊन गेली आणि तिला कळालं की रमणची माफी मागितल्याशिवाय तिची सुटका होणार नव्हती, कारण सोनाली आता शांत बसणारच नव्हती। आणि तिचं आणखीन ऐकून घेण्यापेक्षा, तिच्याकडून अजून अपमानित होण्यापेक्षा पटकन माफी मागून तिला इथून घालवावे, म्हणून तू
म्हणून ती आय एम सॉरी रमन असे म्हणाली. मग सोनाली म्हणाली, चल निघतो आम्ही, तुला भेटून फार बरं वाटलं, पुन्हा भेटूयाच आपण. असं म्हणून सोनालीने रमनचा हात घट्ट पकडला आणि हळूच प्रेमळ आवाजात म्हणाली, अहो चला निघूया. असं म्हणून दोघे निघून गेले आणि शर्मिष्ठाने सुटकेचा निश्वास टाकला. आता तर ती तिच्याशी किती कठोर आवाजात बोलत होती आणि अहो चला निघूया असं म्हणताना लगेच तिच्या आवाजात इतका आदर आणि प्रेम कसं आणि कुठून आलं याचा विचार शर्मिष्ठा करत होती. तिचा दोन्ही बाजूने पाहुणचार झाला होता. आधी ती सोनालीला बोलली म्हणून रमणने आणि रमणला बोलली म्हणून सोनालीने, असा दोघांनी तिचा खरपूस पाहुणचार केला होता. त्यानं गाडी सुरू केली आणि ती त्याला घट्ट चिकटून बसली. बापरे सोनू राणी, आज कमालच केलीस ग तू. तुला माहीत आहे का तू काय केलंस? मी कुठं काय केलं? ती मुद्दाम म्हणाली. आता तू माझी फिरकी घेऊ नकोस हा. माझंच शिकून मलाच शह देतेस का ग? आणि सोनाली हसायला लागली. अहो लातो के भूत बातों से नहीं मानते ही मन अगदी परफेक्ट लागू होते तिला. किती इतरांना कमी लेखते ती, म्हणून मग म्हटलं तिला जरा तिची लायकी दाखवावी. छान केलंस तू. मला वाटलं की तू तिचा निरोप घ्यायला गेलीस, पण तू तर तिचा समाचारच घेऊन आलीस. आणि त्याच्या या वाक्यावर ती खूप हसली. तो म्हणाला, मला तर वाटत होतं की इतके दिवस माझ्यासोबत राहूनही काही शिकतेस की नाही, पण शिकलीस बरं का तू. मग तुमच्यासारखे गुरु असल्यावर का नाही शिकणार? पण तू माझी गुरुदक्षिणा कुठं दिलीस अजून? तो हसत म्हणाला, आता किती वेळा द्यायची तुमची गुरुदक्षिणा? रोज तर घेत असता, तीही मी देण्या अगोदरच. तीही हसत म्हणाली, मग तो हक्कच आहे ना माझा, मी घेणारच. आणि काय ग सोनू, मी तुझ्या पाठीमागे उभा आहे हे तुला कसं काय कळलं? मला हाक मारली कशी काय तू? अहो रमणराव, किती सोपं आहे ते. मी इतका वेळ तुमच्या नजरेसमोर नसेल तर स्वारींना चैन पडणार आहे का? घरात असले तरी एका रूममधून दुसऱ्या रूममध्ये सारखे शोधत राहता तुम्ही मला. मग इथे तुम्ही माझ्या मागे न आला तरच नवल. किती विश्वास होता तिला त्याच्याबद्दल की तो तिला कधीच एकटं सोडणार नाही. ती आता त्याला चांगलीच ओळखायला लागली होती आणि तिचा हा विश्वास पाहून रमणला खूप बरं वाटत होतं. आणि बोलता बोलता तिने त्याला मारलेली मिठी ढिल्ली पडली आणि तो लगेच म्हणाला, सोनू काय ग, मिठी मारून बस बरं, थंडी वाजायला लागली बघ मला. काय हो तुम्ही पण नुसते फाजील झाला आहात. काय थंडी वगैरे नाही वाजत तुम्हाला. मी नाही मिठी मारणार. सोनू का ग, असं का करतेस? मार ना मिठी. नाही, तुम्हीच म्हणता ना गाडी चालू असताना ड्रायव्हरशी चाळे करू नये. मग आता नाही मारणार मिठी. गुपचूप गाडी चालवा. तो आता मोठ्याने दिलखुलास असला. हे बरं तुझ्या लक्षात आहे ग. हा पण ड्रायव्हर जर नवरा असेल तर चालतील की चाळे केलेले? मार ना मिठी. दुधाची तहान निदान ताकावर भागू दे. म्हणजे आता हे काय नवीन? म्हणजे आता तू सुट्टीवर आहेस ना, मग माझा उपवास ना, निदान अलिंगन चुंबर यावर तरी जगू द्या ना मला. मारा की आता मिठी. आणि त्याच्या बोलण्यावर ती खूप हसायला लागली. अहो तुम्ही ना लेखक किंवा कवी व्हायला हवं होतं. काय सुचतं हो तुम्हाला? नको. का हो? कारण कुणीच माझं लेखन वाचलं नसतं का? असं का? कारण एकाच विषयावर वाचून ते बोर झाले असते आणि माझा एकच विषय फक्त आणि फक्त तूच. मग मी तरी एकटीने वाचलं असतं ना. हो मग तुला वाचण्यासाठी मला वेगळ्या कागदावर लिहिण्याची काही गरज नाही. तू माझ्या डोळ्यात वाचू शकतेस. आणि ते खरंच होतं. त्याच्या डोळ्यात पाहिलं की तिला तिच्याबद्दल त्याच्या मनातलं सगळं समजायचं. बोलता बोलता स्वारी आता एका बाजारपेठेतून निघाली होती. मग तो म्हणाला, तुला गुपचूप मिठी मारायची की नाही बघ हा. मग पुन्हा मला म्हणू नकोस की असं का केलं, काय करणार तुम्ही? ती पुन्हा त्याला डिवचत होती. शेवटचं विचारत आहे सोनू, मिठी मारायची की नाही तुला? आणि मी पण शेवटचं सांगते, नाही. तू तशी ऐकणार नाही. आणि त्याने गाडी थांबवली. आता ते एका गावात आले होते आणि तो खाली उतरला. काय झालं? काही घ्यायचंय का? हो काय? तुला मिठीत घ्यायचं काय? तिने ओरडूनच विचारले. मग आता तू घेत नाहीस म्हटल्यावर? हे बघा आपण बाजारात आहोत. कुठं काय करावं याचं भान ठेवा जरा.
आता मला काहीच नाही ऐकायचं. मी तुला सांगत होतो तेव्हा तू माझं ऐकलं का नाही? नाही ना. मग आता जे काही होईल त्याला तूच जबाबदार. रमणराव पण ना किती विचित्र वागतात. उतर खाली. ती उतरली, तोही उतरला आणि तो तिच्याकडे आला. ऐका ना, असं काहीही करू नका. सगळे हसतील. हसू दे. नावं ठेवतील. ठेवू दे. फोटो काढून सोशल मीडियावर टाकतील. मग तर बरंच झालं. मला आवडेल. सॉरी, काही केला ऐकत नव्हती. मारली असती मिठी तर बरं झालं असतं. उगाच चिडवत बसले यांना. आता हे काही ऐकणार नाही. तिने पुन्हा कोणत्या गोष्टीला नकार देऊ नये म्हणून तिचा विरोध मोडून काढायची ही रमणरावांची गोड रोमॅन्टिक पद्धत होती. आता तुला मी सोडणार नाही. ती मात्र लाजून मागे मागे सरकत होती. इकडे तिकडे चोरट्या नजरेने कोणी बघतंय की नाही ते पाहत होती. आता तीही तिचीच जबाबदारी होती. सॉरींना तर काय कधीही कुठेही रोमॅन्टिक व्हायला आणि वागायला आवडत होतं. आली लहर आणि केला कहर अशी गत रमणरावांची. आताही तिला मिठीत घेण्याची लहर आली होती. अहो, ती त्याला खूप गोड गोड आवाजात म्हणाली. ऐका ना, आता मारते मिठी. चला गाडीत बसूया. आता मला तडजोड करायचीच नाही. आता ताबडतोब इथेच मी तुला मिठी मारणार. मी शपथ घालेन हा तुम्हाला. मला हात नका लावू म्हणून. मग मीही तुझी शपथ आयुष्यभर पाळेन तुला. पुन्हा कधीच हात लावणार नाही. आणि तिला मागच्या वेळी तिने त्याला घातलेली शपथ आठवली आणि त्याने तिचे किती हाल केले होते तेही आठवले. नकोच, शपथ नको घालायला. नाहीतर काय करतील काही सांगू शकत नाही. सॉरींचा काही नेम नाही. कधी कसे वागतील. पण आता यांना कसं आवरू? मग पुन्हा गोड मधाळ आवाजात म्हणाली. अहो, इथे मारली मिठी तर लोक काय म्हणतील? तुम्हाला सगळे ओळखतात ना. त्याचा विचार तू करत बस. मी असले बिनकामाचे विचार करत नसतो. मी फक्त माझ्या फायद्याचे विचार करत असतो. असं म्हणून तो गालातल्या गालात हसत होता आणि मिठी मारली तर जे ओळखत नाहीत तेही ओळखतील. आणि तो अजून तिच्याकडे सरकला. ती आता खूप लाजत होती आणि तिच्या डोळ्यात चोरटेपणाची भावना होती. ती त्याच्या विनवण्या करत होती आणि तो मात्र मनातल्या मनात तिची मज्जा घेत हसत होता. पुन्हा नाही म्हणशील का? असं म्हणत होता मनात. रस्त्याने येणारे जाणारे त्या दोघांकडे आताच बघत होते की याचं काय चाललं आहे हे पाहून तर तिला आणखीनच टेन्शन आलं होतं. आणि यांनी मिठी मारली तर किती गर्दी होईल. फोटो काढले, व्हायरल केले. आई बाबा बघतील. सगळे नातेवाईक बघतील. यांना घर नाही का म्हणतील. बापरे, विचार करूनच घाम फुटला तिला. पण आता विचार करण्यापेक्षा आधीच विचार करायला हवा होता. आता यांना कसं आवरायचं तो विचार करायला हवा. पण रमण तिला विचार करायला वेळ देईल तर ना. ती नको नको म्हणत होती आणि त्यानं तिला खरंच घट्ट मिठी मारली आणि तिचा नाईलाज झाला. मग काय, तिनेही डोळे मिटून घेतले आणि त्याला फितूर झाली. आता काय होईल ते होईल. दोघेही एकमेकांना बिलकुल उभे होते. काही वेळ लोक बघत होते. काय आगाऊपणा आहे, फालतूपणा आहे. घर नाही का, काय काय तिच्या कानावर येत होतं. मग तिने चक्कर येण्याचं आणि तो तिला फार काळजीने म्हणाला. सोनू, कशी आली का चक्कर? जेवण तर तू पोटभर केलं होतं. कारण त्यानंच तिच्या शेजारी बसल्या करत जाऊ नको हं. चल दवाखान्यात. तुम्ही आधी गाडी सुरू करा बरं. पाऊस येईल. नाहीतर असं म्हणून तिने त्याला हसत हसत डोळा मारला आणि त्याला काय समजायचं ते समजलं आणि त्याने गाडी सुरू केली आणि तिने त्याला पाठीमागून घट्ट मिठी मारली. आता गेली का थंडी? असं हळूच त्याचा कान चावत म्हणाली. आणि तो म्हणाला, तू आता खूप चावट झालीस सोनू. मग आधी सुरुवात कोणी केली? तुम्हीच ना. आणि शेवटी बायको कोणाची? रमणरावांची. असं म्हणून हसली. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा भाग? आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये.